असा बघताच तोंडाला पाणी सुटणारा असा झणझणीत ठेचा तुम्ही कधी बनवला आहे का? नसेल बनवला तर नक्की बनवून बघा. हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर मी इथं जास्त असं एक वाटीभर अशा मिरच्या घेतल्यात, मिरच्याची देठ काढून घेतल्यात आणि अशा कट करून घेतल्यात बघा. याचे दोन दोन असे मी तुकडे करून घेतले आहेत मिरच्याचे. तर या तिखटवाल्या मिरच्या आहेत, तुम्ही कमी तिखटवाल्या घेऊ शकता. तर मी मिक्सरचं भांडं घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्यात आणि लसणाच्या 20 ते 25 पाकळ्या अशा मी टाकून घेतल्यात याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये. इथं कोथिंबीर घेतली, देठासकट ही कोथिंबीर घेतली आणि 1 चमचा जिरं घेतले. तर याचं जाडसर आपल्याला वाटण मिक्सरला करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी जाडसर वाटण करून घेतलं आणि एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे वाटण. तर रेसिपी पूर्ण पहा, अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं मी वाटण काढून घेतलं एका प्लेटमध्ये, 1 चमचा मीठ घालून घेतले, कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यामध्ये. तर आता इथं फ्रेश दही आहे, तर हे आंबटवालं दही आहे. तुम्हाला कमी आंबटवालं पाहिजे असेल तर टाकलं तरी चालेल, पण इथं मी आंबटवालं दही घेतले 3 चमचे आणि छान असं वाटणाला आपल्या मिक्स करून घेतलं आहे. तर तवा ठेवला आहे गॅसवरती. तवा छान गरम झाला की याच्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे मी तेल टाकून घेतले आणि 1 चमचा हळद टाकली आणि जे आपण मिक्सरला वाटण जाडसर केलं तर ते वाटण टाकून घेतलेलं आहे. तर या वाटणाचं पूर्ण असं तेल एका साईडला होईपर्यंत असं छान वाटण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता. तर जास्तीचं तेल टाकून हे वाटण आपल्याला शिजवायचं आहे, कारण आपल्याला 8 दिवस हे वाटण आपलं हे खरडा आहे तो टिकतो. तर याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि एका डिशमध्ये हा खरडा काढून घेतला आहे मिरचीचा. तर बघू शकता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि तुम्ही हा ठेचा भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. अगदी चमचमीत हा दही घालून केलेला खरडा आहे. तर नक्की रेसिपी करून पहा. व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकताय झणझणीत आपला ठेचा अगदी 10 मिनिटात तयार झाला. धन्यवाद.